मुंबईत 14,000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कोस्टर रोडला तडे गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। मिंदे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय। महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। जानेवारीत निवडणुकांच्या तारखा जाहीर होणं अपेक्षित होतं, मात्र निवडणुका लांबणीवर पडल्या, त्यामुळे आताच्या सुनावणीत पालिका निवडणुकांचा मुहूर्त ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईत तापमानाचा पारा वाढलाय। सध्या मुंबईचा पारा 37 अंशावर गेला, त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हाळा सहन करावा लागतोय। पुढील 2 ते 3 दिवस तापमान वाढीचं सत्र सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। उल्हासनगर महापालिकेने महिला बचत गटांना 50 लोखंडी स्टॉल दिलेत आणि महिला बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारे मदत केली जाणार असून त्याद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे। बदलापुरात नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली। उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात 5000 किलो कचरा साफ करण्यात आला। आमदार किसन कथोरेंनीही मोहिमेत सहभाग नोंदवला। वाहनधारकांना फास्टॅग काढण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे। ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्डचा वापर करून फास्टॅग काढता येणार आहे, असंच प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयानं सादर केलं। व्हॉट्सअपनं भारतातील 80 लाख अकाउंट बंद केले, त्यात मुंबईतील सर्वाधिक अकाउंट असल्याची माहिती आहे। मेटा कंपनीकडून ही कारवाई झाली। अकाउंटचा वापर स्कॅम आणि फसवणूक करण्यासाठी होत असल्याचा ठपका ठेवत 80 लाखांहून अधिक अकाउंट्सवर कारवाई केली। घरगुती वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे, कारण स्थिर आकारात 12 ते 15% वाढ झाली, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। 25 फेब्रुवारीला नवी मुंबईतील सिडको भवनमध्ये महावितरणाच्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे। त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे।